तुमचा पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? तुमचे ऑप्शन आहे ए. तानाजी, बी. दादोजी, सी. सदाशिव, डी. रामजी दत्तो. तुमचे योग्य उत्तर आहे डी. रामजी दत्तो. पुढचा प्रश्न आहे, 1674 मध्ये कोणत्या ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक केला होता? तुमचे ऑप्शन आहे ए. प्रतापगड, बी. शिवनेरी, सी. रायगड, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. रायगड. पुढचा प्रश्न आहे, प्रतापरावांचा मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले होते? तुमचे ऑप्शन आहे ए. रामदास, बी. दादोजी, सी. हंबीरराव, डी. बाजीप्रभू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हंबीरराव. पुढचा प्रश्न आहे, पुरंदरच्या तहाने शिवरायांकडे किती किल्ले राहिले? तुमचे ऑप्शन आहे ए. 17, बी. 15, सी. 12, डी. 10. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 12. पुढचा प्रश्न आहे, शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहे ए. 23 नोव्हेंबर, बी. 15 नोव्हेंबर, सी. 10 नोव्हेंबर, डी. 12 डिसेंबर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 10 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? तुमचे ऑप्शन आहे ए. हिंदी, बी. संस्कृत, सी. तेलुगू, डी. मराठी. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. संस्कृत. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात एकूण किती मावळ खोरी प्रचलित होते? तुमचे ऑप्शन आहे ए. 12, बी. 15, सी. 20, डी. 22. तुमचे योग्य उत्तर आहे ए. 12. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी कोणत्या गावी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला? तुमचे ऑप्शन आहे ए. शिवपूर, बी. रामनगर, सी. करंजगाव, डी. पारगाव. तुमचे योग्य उत्तर आहे डी. पारगाव. पुढचा प्रश्न आहे, 1663 मध्ये शिवरायांनी कोणावर हल्ला केला? तुमचे ऑप्शन आहे ए. अकबर, बी. शाहिस्तेखान, सी. अल्फज खान, डी. बिरबल. उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शाहिस्तेखान. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणाचा मुलगा होता? तुमचे ऑप्शन आहे ए. शाहिस्तेखान, बी. जयसिंग, सी. आदिलशाह, डी. औरंगजेब. तुमचे योग्य उत्तर आहे डी. औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त गरीब आहे? तुमचे ऑप्शन आहे ए. उत्तर प्रदेश, बी. आसाम, सी. महाराष्ट्र, डी. बिहार.
तुमचे योग्य उत्तर आहे डी बिहार। पुढचा प्रश्न आहे शिवराई नाणे कोणत्या धातूचे बनलेले होते? तुमचे ऑप्शन आहे ए सोने, बी पितळ, सी चांदी, डी तांबे। उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा। तुमचे योग्य उत्तर आहे डी तांबे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक जिंकण्यासाठी कोणती मोहीम आखली होती? तुमचे ऑप्शन आहे ए पूर्व दिग्विजय, बी दक्षिण दिग्विजय, सी पश्चिम दिग्विजय, डी उत्तर दिग्विजय। तुमचे योग्य उत्तर आहे बी दक्षिण दिग्विजय। पुढचा प्रश्न आहे शिवरायांना छत्रपती ही उपाधी कोणी दिली होती? तुमचे ऑप्शन आहे ए औरंगजेब, बी शहाजी महाराज, सी संत तुकाराम महाराज, डी समर्थ रामदास। तुमचे योग्य उत्तर आहे सी संत तुकाराम महाराज। पुढचा प्रश्न आहे भारतीय नौसेनेचे जनक कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे ए शिवाजी महाराज, बी बादशाह अकबर, सी सम्राट समुद्रगुप्त, डी सम्राट अशोक। तुमचे योग्य उत्तर आहे ए शिवाजी महाराज। पुढचा प्रश्न आहे स्वराज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तुमचे ऑप्शन आहे ए सर्जेराव जेधे, बी बहिर्जी नाईक, सी बाजी पालसरकर, डी संतोषी घोरपडे। तुमचे योग्य उत्तर आहे बी बहिर्जी नाईक। पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? तुमचे ऑप्शन आहे ए रायगड, बी प्रतापगड, सी तोरणा, डी जंजिरा। तुमचे योग्य उत्तर आहे बी प्रतापगड। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले होते? तुमचे ऑप्शन आहे ए रामशेज, बी राजगड, सी कोंढाणा, डी हरिगड। उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा। तुमचे योग्य उत्तर आहे सी कोंढाणा। पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी राज्याभिषेकावेळी कोणत्या मंडळ स्थापित केले? तुमचे ऑप्शन आहे ए शिष्टमंडळ, बी अष्टप्रधान मंडळ, सी सैन्य मंडळ, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे बी अष्टप्रधान मंडळ। पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए बादल, बी मोती, सी विश्वास, डी चेतक। तुमचे योग्य उत्तर आहे डी चेतक। हा प्रश्न तुमच्यासाठी, याचे उत्तर तुम्ही कमेंट करा। तुमचा प्रश्न आहे जर तुम्हाला इतिहासात मागे जाता आलं तर तुम्हाला कोणाला भेटावंसं वाटेल? तुमचे ऑप्शन आहे ए पूर्वजांना, बी शिवाजी महाराजांना, सी इतर। उत्तर कमेंट करा।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.